प्रभाग क्रमांक 22 ब मधून निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीला समोर जाताना आम्ही केलेली विकास कामं माननीय दर्डासाहेब ज्यावेळेस मंत्री होते, आमदार होते, त्यावेळेस या भागात ड्रेनेज लाईन, रोड, सगळ्या मूलभूत सुविधा दर्डासाहेबांनी उपलब्ध करून दिल्या. याच्या अगोदर कोणत्याही पक्षानं इथं केलेलं नाही आहे. आणि आता हे निवडणूक समोर ठेवून आम्ही हे विकास कामं समोर ठेवून निवडणुकीला समोर जात आहे आणि जनता आम्ही खूप आमच्या पाठीमागं आहे. आम्हाला असं जाणवतं आहे. आम्ही प्रत्येक मतदाराला भेटतो आहे, मतदाराला डोअर टू डोअर भेटून त्यांचं ते करू शकतो, त्यांच्या फेस करत आहे. त्यांचा एकदम आनंदी चेहरा दिसतो आहे की आम्हाला साथ भेटणार आहे. तसेच मी सामाजिक चळवळीमध्ये मुकेश सोनवणे पाटील आणि मी रंगनाथ खेडेकर पाटील मराठा क्रांती मोर्चा असेल, याच्यात असेल, संपूर्ण सक्रिय आहे आणि मी ओबीसी प्रवर्गातून लढत आहे. त्याच्यामुळं 100% माझा विजय आजच झालेला आहे याची मला पूर्ण शाश्वती आहे. तुम्ही प्रभागामध्ये फिरताय, काय समस्या जाणवत आहे तुम्हाला मतदारांना? प्रभागामध्ये हा सर्वात जास्त गुंठेवारी प्रभाग आहे. या गुंठेवारीचं स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, त्यांनी 2001ला पहिला गुंठेवारी कायदा आणला. नाही तर त्या कायदा जर नसता आला तर हे पूर्ण घरं अनाधिकृत होऊन त्यांच्यावर बुलडोझर फिरलं असतं आणि सर्वात मोठं काम हे काँग्रेसचं आहे. आणि परत या गुंठेवारी भागामध्ये काही भागामध्ये आत्तापर्यंत नळाचं पाणी आलेलं नाही. जे मनमोहन सिंग असतील, त्यावेळेस माननीय पंतप्रधान होते स्वर्गीय मनमोहन सिंग साहेब, त्यांनी त्यावेळेस 400 कोटी या शहरासाठी निधी दिला होता, पाणी पुरवठा समांतरसाठी. आणि या नाकर्त्या सरकारनं आज जवळपास 12-13 वर्ष, 15 वर्ष, 16 वर्ष होऊन राहिले, जवळपास म्हणजे 9 आणि 19 15-16 वर्ष होत आहेत या गोष्टीला. आतापर्यंत हे सरकार पाणी देऊ शकलं नाही. आज जो धरण बांधलेलं आहे पैठणला, हे काँग्रेस सरकारचीच देण आहे. ते धरण कमी अल्प कालावधीत तयार झालं, पण तिथं पाणी असून सुद्धा शहरवासियांना पाण्यापासून वंचित ठेवलं जातं. काय आव्हान करसाल तुम्ही मतदारांना? मतदारांना आव्हान करतो की आम्ही विकासासाठी आम्हाला मत द्या. कोणत्या जातीपातीला मतदान नका, धर्मांध लोकांना मतदान ना करू. आम्ही पूर्ण विकासाला प्राधान्य देऊ. बोलू या शहरामध्ये वाढलेली गुंडगिरी आणि नशीखोरी याच्यामध्ये खूप लोकांचं ते होऊन राहिलं आणि आमच्या माता भगिनी त्यास पूर्ण असुरक्षित झालेले आहेत आणि याच्यावर पण आम्ही पूर्ण काम करू. आणि दुसरी गोष्ट, जे गुंठेवारी भाग आहे हो, त्या गुंठेवारीमध्ये 20/30ला 1.5 लाख रुपये लागून राहिले, जे नॉर्मल किमतीमध्ये व्हायला पाहिजे, नॉर्मल पैशामध्ये व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी पण आम्ही लढा उचलू. सोनवणे, मी प्रभाग क्रमांक 22 क मधनं काँग्रेस या पक्षामधनं महिलांमध्ये सर्वसाधारण महिलांमधनं निवडणूक लढवत आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे? हा जो प्रभाग आहे 22 नंबर प्रभाग, हा काही स्लम एरिया, काही सोसायट्या, उच्चभ्रू वसाहत किंवा मग मध्यमवर्गीय असं सर्व नागरिकांनी हा व्यापलेला आहे. इथे एरिया वाईज वेगवेगळ्या समस्या आहे. आता ज्या सोसायट्या वगैरे आहेत तर तिथे आणखी काही जे ओपन स्पेस आहे ते आणखी डेव्हलप झालेली नाही. तिथे बाकी सुविधा झालेली आहे. पण ते आम्ही तिथले जे ओपन स्पेस आहे ते डेव्हलप करण्याचं आम्ही तिथे हे करणार. नंतर तिथले काही व्यायामशाळा झाल्या, कारण ओपन स्पेसचा आता ह्या भागात नाही, गुंठेवारी भागात ओपन स्पेस नाही आहे. मग इथल्या समस्या वेगळ्या. इथल्या समस्या काही ठिकाणी आणखी पण तुम्हाला जे स्ट्रॉंग वॉटर आहे तर पावसाचं पाणी ते आणखी पूर्ण तुम्हाला वर वाहताना दिसेल, त्याची पण आम्ही नियोजन करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत पूर्ण आपल्या शहरामध्ये 115 वार्डामध्ये फक्त 53 शाळा सध्या अस्तित्वात आहे. ॲक्च्युली त्या 85 शाळा होत्या त्या बंद होत त्या 53 आहे. म्हणजे जे राजकीय जे नेते आहेत हे शिक्षण संस्था चालकांच्या त्याच्यात त्या सर्व शाळा घालत आहेत. त्यामुळे आणि तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर जर मूलभूत गरज असेल तर ती म्हणजे शाळा.
आज शाळा हा फार महत्त्वाचा विषय, कारण वर्षाला तुम्हाला 1-1 लाख रुपये, 50-50 रुपये, 25-25 रुपये अशी फीस तुम्हाला ती पे करावी लागते. आणि त्यामुळं आम्ही शाळेचा विषय एक हातामध्ये घेणार आहे. तर महापालिकेकडं TET एक्झाम पास झालेले शिक्षकांचा हा स्टाफ असतो, परंतु त्यांच्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे. मग इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही ज्या माझे काही औद्योगिक क्षेत्रामध्ये माझे बरेचसे परिचय, तर ते CSR फंड वापरून त्यांचं शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायचं आणि त्यांच्याकडे स्टाफ तर ऑलरेडी आहे, तर हा पाठपुरावा करून त्या शाळा चालू करून घ्यायच्या, जेणेकरून जे दिल्लीसारख्या ठिकाणी केजरीवालांनी जसं गव्हर्नमेंटच्या शाळा इतक्या अद्यावत केल्या की लोक प्रायव्हेट शाळेमध्ये जाण्याच्या ऐवजी गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जाण्याला प्रेफरन्स करत होते. तर तो विषय आम्ही घेणार आहे. तर माझं हे सर्वांना हेच म्हणणं आहे की सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या आणि आम्ही ह्या निवडणुकीमध्ये अक्षरशः काहीही खर्च करत नाही. आमची परिस्थिती पण नाही असली तरी आम्ही खर्च केलं नसतं, कारण आम्ही व्यवसाय म्हणून हा करत नाही, आम्हाला सामाजिक कार्य करायचे. नाही तर बाकी उमेदवार 10 लाख रुपये टाकून 1 कोटी रुपये काढायचे ह्या अनुषंगाने याच्यात आलेले. आम्ही त्याच्या याने आलेले नाही, आम्हाला समाजसेवा करायची. तेव्हा सर्वांना आव्हान आहे की एक सुशिक्षित उमेदवार निवडून द्या आणि आपला राहिलेला विकास करून घ्या. बस एवढीच विनंती. चालेल. ओके.